हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा अभ्यासक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योगचं अध्ययन करणार आहोत. मी आज क्षितिजा तुमचा वर्ग घेते आहे. तेजस्विनी माताजी त्यांच्या घरी गणपती असल्यामुळे आज आणि उद्या वर्ग घेऊ शकणार नाही, तर त्यांच्या जागी मी घेणार आहे. तर सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम मी मंगलाचरणने सुरुवात करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या या अत्यंत सरळ अशा साध्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभुजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून गेला. त्यामुळे आपण घरी बसून या संधीचा लाभ घेऊ शकतो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझा अभ्यास सतत चालू ठेवावा यासाठी मला माताजी सतत प्रोत्साहन पण देत असतात. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम, तसेच उपस्थित सर्व भक्तगण सर्वांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण अध्याय 7वा बघतोय, ज्ञान विज्ञान योग. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. आता आपण कालच्या अध्यायामध्ये काय समजून घेतलं? काल आपला वर्ग झाला नाही, पण परवाच्या दिवशी अध्याय 6वा अष्टांग योगचा अध्याय होता. अष्टांग योग किंवा ध्यान योग ज्याला म्हणतात. तर त्यामध्ये आपण काय शिकून घेतलं ह्याचं थोडीशी उजळणी करूया आणि मग आजच्या अध्यायाकडे वळूया. तर अध्याय 6व्यामध्ये कृष्ण आपल्याला अष्टांग योगाच्या पायऱ्या सांगतात. 8 पायऱ्या अष्टांग योगाच्या कुठल्या, त्याच्यामध्ये कशी प्रगती करायची याबद्दलचं सविस्तर ज्ञान कृष्णांनी आपल्याला अध्याय 6व्यामध्ये दिलेलं होतं. मग अर्जुनाचा प्रश्न होता की चंचल आणि वायूपेक्षा गतिशील असलेलं हे जे मन आहे त्याला कसं काय संयमित करायचं. त्यावर कृष्णांचं उत्तर होतं की अभ्यासाने आणि अलिप्ततेने मनाला संयमित करायचं. आणि त्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला होता की जो योगी अशा प्रकारे आता अभ्यास करतो आहे, तो जर का त्या योगामध्ये अयशस्वी झाला तर त्याचं पुढे काय होतं, हा प्रश्न विचारल्यावरती कृष्ण अर्जुनाला सांगतात की अशा योगीची भक्ती वाया जात नाही.
म्हणजे जिथून ती थांबते, म्हणजे ह्या जन्मात त्याचा आता मृत्यू झाला तर पुढच्या जन्मी ती भक्ती पुढे सुरू राहते. आणि सर्व योग्यांमध्ये भक्ती योगी सर्वश्रेष्ठ आहे हे कृष्ण जेव्हा सांगतात ते ऐकून आता अर्जुनाला अतिशय आनंद होतो. कारण हा अष्टांग योग जो समजून त्याने घेतलेला आहे तो त्याला समजतंय की तो त्याला करण्याजोगा नाहीये, जमण्याजोगा नाहीये. तेव्हा ज्या वेळेला कृष्ण शेवटचा श्लोक म्हणतात की भक्तियोगी हा सर्वात श्रेष्ठ असतो, आता तेव्हा ते ऐकून त्याला अतिशय आनंद होतो. आता अर्जुनाच्या मनात त्याच्याच बरोबर काही प्रश्न पण उभे राहतात की भक्तियोग म्हणजे नक्की काय, भक्तियोगामध्ये आपण काय करायचं. आता अर्जुनाला भक्तियोगामध्ये अजून जाणून घ्यायचं आहे हे लक्षात आल्यावरती इथे 7वा अध्याय सुरू होतोय. तो जो 6व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आहे ना त्याच्यामध्ये कृष्ण म्हणाले होते बघा की जो माझं सतत चिंतन करतो, जो म्हणजे कृष्णांची प्रेममयी सेवा करतो, भक्ती करतो, तो योगी सर्वात श्रेष्ठ असतो. आता म्हणजेच भक्ती योगी ज्याला म्हटलेलं आहे. आणि या अध्यायात कृष्ण आपल्याला भक्तियोगाबद्दलचं अधिक ज्ञान देणार आहेत. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. ज्ञान विज्ञान योग असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. आता भक्ती योग याबद्दल आपण या अध्यायामध्ये अधिक शिकणार आहोत. आता ज्ञान म्हणजे काय, अध्यायाचं नाव बघा, ज्ञान विज्ञान योग. तर आपण समजून घेऊया याचा अर्थ काय आहे प्रथम. आता ज्ञान, ज्ञान म्हणजे कुठलं तर भगवत ज्ञान. आणि विज्ञान असा पण शब्द आहे. विज्ञान म्हणजे काय, जे आता शिकून घेतलेलं आपण जे ज्ञान असतं ना ते जीवनात वापरणे, म्हणजे आचरणात किंवा उपयोगात आणलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान झालं. म्हणजे महत्वाचं काय आहे की विज्ञान जर नसेल, म्हणजे आचरणात जर का नसेल तर मग त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. म्हणजे आपण जे ज्ञान घेतो ते आपण आचरणात आणतो आणि त्याद्वारे आपण जेव्हा कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो तेव्हा तो ज्ञान विज्ञान योग होतो. योग म्हणजे काय, कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. आणि ज्ञान विज्ञान योग कसा झाला की जे आपण ज्ञान घेतलं ते आपण जेव्हा आचरणात वापरू त्याद्वारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतला, म्हणून तो योग झाला. आता हे जे मधले अध्याय आहेत ना 7 ते 12 याला भक्ती योगाचे अध्याय म्हणतात बघा. आता भगवद्गीतेची विभागणी आपण 3 विभागांमध्ये करतो. जे पहिले 6 अध्याय आहेत 1 ते 6 हे कर्मयोगाचे अध्याय समजतात, मानले जातात. मधले जे आहेत म्हणजे 7 ते 12 हे भक्ती योगाचे अध्याय आहेत. आणि शेवटचे जे आहेत 13 ते 18 हे ज्ञान योगाचे अध्याय आहेत. तर हे जे भक्ती योगाचे अध्याय आहेत ना अतिशय महत्वपूर्ण असे आहेत. आणि हा जो भक्ती योग आहे हा कृष्णांनी असा जपून ठेवला आहे मधोमध असं आपण म्हणूया. बघा आपण प्रवासाला जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडे एखादी मौल्यवान गोष्ट असेल तर आपण बघा ती कशी जपून ठेवतो, म्हणजे ती तुटणार नाही वगैरे अशी सांभाळून काळजी घेऊन आपण आपल्या बॅगमध्ये कपड्यांच्या मध्ये वगैरे तिला जपून ठेवतो. त्याच प्रकारे हे भक्ती योगाचे जे 6 अध्याय आहेत ना ते कृष्णांनी मधोमध जपून ठेवलेले आहेत आणि जे खूप आनंद देणारे पण आहेत आणि अतिशय महत्वपूर्ण असे पण आहेत. आता या अध्यायात आपण काय शिकणार आहोत ते बघूया. आता मी तुम्हाला सांगितलं 6व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण सांगतात की भक्तियोग सर्वात श्रेष्ठ आहे. मग भक्ती कोणाची करायची, कशी करायची याबद्दल अर्जुनाचे प्रश्न आहे. मग या अध्यायामध्ये कृष्ण त्यांच्या शक्तींबद्दलही आपल्याला ओळख करून देणार आहेत. आता ज्याची भक्ती आपल्याला करायची आहे, म्हणजे कृष्णांची भक्ती करायची आहे, तर त्यांच्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायला पाहिजे ना, म्हणून कृष्ण आपल्या थोड्याशा शक्तींबद्दल पण आपल्याला सांगतात तिथे. मग कृष्ण त्यांच्या भक्तांच्या बद्दल आपल्याला सांगतात जे त्यांना शरण अभक्तांच्या बद्दल सांगतात जे त्यांना शरण येत नाहीत. आणि का शरण येत नाहीत ह्याची कारणं पण सांगतात. आणि कृष्ण त्यांच्या भक्तांबद्दल आपल्याला सांगतात की जे कृष्णांना आता शरण जातात. तसंच देवदेवतांच्या उपासनाबद्दलही कृष्ण या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे भ्रमातून भक्तीकडे कसं जायचं याबद्दलचं ज्ञानही आपल्याला कृष्णांनी दिलेलं आहे. तर आपण पहिला श्लोक बघूया. आजच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. तर आपण आता पहिला श्लोक बघू प्रथम आणि मग आपण समजून घेतो. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच मया असक्त मनः पार्थ योगं युजन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसं जाणू शकशील हे आता ऐक. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. बघा इथे कृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नाची वाट न बघता त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे. श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. अर्जुनाच्या मनात काय आहे हे कृष्णांनी जाणून घेतलेलं आहे. आता मला अध्याय सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं, कृष्ण काय केल्याने प्रसन्न होतात? आपल्या प्रत्येकाच्या काही काही कल्पना असतात बघा. तुम्ही कोणी सांगू शकाल का तुम्हाला काय वाटतं? काय केल्याने कृष्ण प्रसन्न होतात असं तुम्हाला वाटतं? श्रीकृष्णाचं ज्ञान सर्वांना प्रचारित करणे. हा, बरोबर आहे. माताजींनी छान सांगितलं. अजून कोणाला काही सांगायचंय? बरं, मी सांगते. आता आपल्या बघा, ही खरं तर कृष्णांना प्रसन्न करून घेण्याची जी यादी आहे ना, ती खूप मोठी आहे. म्हणजे बघा, आपण चांगलं सत्कार्य केलं, त्याने कृष्ण प्रसन्न होतील. आपण मंदिरात जाऊन सेवा केली, भगवद्गीता, भागवतमचं श्रवण केलं, त्याच्यानंतर आपण रोज कृष्णांना अर्पण केला नैवेद्य. हे सगळ्या गोष्टी आहेत. अशी खूप मोठी यादी आहे. आता सगळ्यात या सगळ्या पूर्ण यादीमध्ये दोन गोष्टी मात्र सर्वात महत्वाच्या आहेत. आपण कृष्णांच्या भक्तांना जेव्हा आनंद आणि समाधान देतो, जे कृष्णाचे शुद्ध भक्त आहेत, त्यांना जेव्हा आपण आनंद आणि समाधान देतो, तेव्हा कृष्ण अत्याधिक प्रसन्न होतात. तसंच जे बद्ध आत्मे आहेत, बद्ध आत्मे म्हणजे कोण? जे कृष्णाला विसरले आहेत, कृष्णाच्या विस्मरणात आहेत, त्यांना जेव्हा आपण कृष्णांच्या चरणांपर्यंत घेऊन जातो, त्यानेही कृष्णांना अतिशय आनंद होतो. बघा, कुठलेही संत जे असतात ना, आपल्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी करत असतात. तर आपण इथे लक्षात काय ठेवलं पाहिजे की कृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी यादी मोठी आहे. निष्काम कर्म केलं तर कृष्णांना आवडतं. आपण मंदिरात जाऊन सेवा केली तर ती कृष्णांना आवडते. आपण जप केला तर आवडतो कृष्णांना. तर अशी ही मोठी यादी आहे. पण दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कुठल्या मी सांगितल्या की कृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांना जेव्हा आपण आनंद देतो, त्यांना समाधान देतो, तेव्हा कृष्णांना अत्याधिक प्रसन्नता होते. आणि जे बद्ध आत्मे आहेत, जेव्हा त्यांना आपण कृष्णांच्या चरणी घेऊन जातो, त्यानेही कृष्ण अतिशय आनंदित होतात. आता बायबलमध्ये ना हीच गोष्ट एका वेगळ्या तऱ्हेने सांगितली आहे. एक मेंढपाळ असतो आणि तो मोठा एक मेंढ्यांचा कळप घेऊन चरायला घेऊन गेलेला असतो. मग संध्याकाळ होते, आता तो परत घेऊन जातो आणि जात असताना तिथे पोहोचल्यानंतर त्याला लक्षात येतं की आता कळपातील मेंढ्यांची संख्या तो नेहमीप्रमाणे मोजतो, सगळ्या मेंढ्या परत आल्या आहेत की नाही. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की एक मेंढी आलेली नाही परत. आता तो तिच्या शोधामध्ये इकडे तिकडे जातो. आता त्याला काळजी वाटू लागते की कुठल्या हिंस्र प्राण्याने त्या मेंढीवरती हल्ला तर केला नसेल, असा विचार करून तो थोडासा दुःखी पण होतो. आणि शोध घेता घेता त्याला ती मेंढी मिळते. आता ती मेंढी त्याला सापडल्यावर त्याला एवढा आनंद होतो. आता बघा, खरं तर कळपातल्या इतर सर्व मेंढ्या त्याच्याकडे सुरक्षित आहेत. त्या आनंदापेक्षा त्याला ती हरवलेली मेंढी परत आली ह्याचा आनंद त्याला अधिक जास्त असतो. आता ती हरवलेली मेंढी म्हणजे आता रस्ता भरकटलेला एखादा जीवात्मा, वाईट मार्गावर गेलेला, पापकर्म करत असलेला, जो कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असेल, असा बद्ध आत्मा जेव्हा कृष्णांकडे परत येतो, तेव्हा कृष्णांना परमानंद होतो असं आपण म्हणूया. आणि दुसरा आपण काय म्हटलं, जो त्या बद्ध आत्म्याला कृष्णांच्या चरणी घेऊन येतो, कृष्णाच्या कमल चरणांपर्यंत घेऊन येतो, अशा व्यक्तीकडे कृष्ण स्वतः आकर्षित होतात. आता श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती, ते काय म्हणत असत की मला कृष्णाचं दर्शन करायचंय, मला कृष्णाचं दर्शन करायचंय, अशा गोष्टीच्या मागे न लागता तुम्ही अशा प्रकारे वागा, असं आचरण करा की कृष्ण चातुरतेने तुमची भेट घ्यायला येईल. म्हणजे कृष्णाला वाटलं पाहिजे की तुमच्यासारख्या भक्ताची भेट व्हावी, असं आपलं आचरण पाहिजे, असं आपलं वागणं पाहिजे. आता श्रीमद भागवतम मध्ये बघा, 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज म्हणालेत की तुम्ही म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले, अगदी पराकाष्ठेचे प्रयत्न केले, तरी केवळ आपल्या स्वप्रयत्नाच्या बळावरती ना आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला कृष्ण प्राप्ती आपल्या स्वबळावर होऊ शकत नाही. कृष्णाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला कृष्णाची कृपा लागते, स्वतः कृष्णांची कृपा लागते, किंवा जे कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत ना, त्यांची कृपा आपल्यावरती व्हायला हवी. हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवूया. याचा अर्थ काय समजून घ्यायचंय आपण की कृष्णांच्या शुद्ध भक्तांची सेवा इतकी आपण केली पाहिजे, मनपूर्वक केली पाहिजे की ते बघून, हे असं आपलं आचरण बघून कृष्णच आपल्यावरती प्रसन्न होतील, आपल्यावरती कृपा करतील आणि अशा भक्ताची भेट व्हावी असं कृष्णांनाच वाटतं. तर आता इथे ना श्रीला प्रभुपादांचं उदाहरण बघा आपण घेऊ शकतो.
श्रीला प्रभुपादांनी कसं त्यांचं गुरु होते जे भक्ती सिद्धांत सरस्वती होते, त्यांच्या आदेशाच्या अनुसार ते अमेरिकेला गेले बघा. पाश्चात्य देशात जाऊन त्यांनी तिथे कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि त्याद्वारे म्हणजे गुरुची आज्ञा पाळल्यामुळे त्यांचे गुरु त्यांच्यावरती अत्याधिक प्रसन्न झाले. तसंच अमेरिकेला जाऊन पाश्चात्य देशात जाऊन जे काही बद्ध आत्मे होते, त्यांचं जीवन कसं होतं, अतिशय दुःखी होतं, ते अंधकारमय असं होतं, त्यांना ते कृष्ण चरणांपर्यंत घेऊन आले. म्हणजे आपण समजू शकतो बघा, कृष्णांना जे अतिशय प्रिय अशा ज्या गोष्टी आहेत त्या 2 गोष्टी त्यांनी केल्या आणि सर्व जे संत असतात त्यांचं जीवन ह्या 2 गोष्टींवरच हे आधारित असतं, हेही आपण समजून घेऊ शकतो. आता इथे ना पहिल्या श्लोकामध्ये बघा हे सांगितलेलं आहे, कृष्ण काय म्हणतायत की मया सक्त मनापार्थ. आता श्री भगवान उवाच म्हटलेलं आहे, लक्षात घेऊया. भगवान उवाच असं जिथे जिथे म्हटलं जातं तिथे कृष्ण स्वतः बोलतायत हे आपण लक्षात घेऊया. तर हा पहिला श्लोक आहे आणि इथे कृष्ण काय म्हणतायत श्लोकामध्ये तुम्ही जर का बघितलं तर तत् शृणु हे शब्द आहे बघा. यथा ज्ञास्यसि तत् शृणु. आता तत् शृणु म्हणजे काय, आता ऐक असं त्याचा अर्थ आहे. आता बघा भक्तीची जी सुरुवात आहे ना ती ऐकून होते म्हणजे श्रवणाने होते. आता कृष्ण इथे बोलायला जेव्हा सुरू करतात तेव्हा त्या अर्जुनाच्या प्रश्नाची वाट बघत नाहीत. तेव्हा आपण हे समजायचं की जेव्हा अशा प्रकारे अध्याय सुरू होतो ना, कृष्ण प्रथम बोलायला लागतात तेव्हा तो अध्याय महत्वाचा आहे. दुसरा शब्द आहे इथे मया सक्त मना असं म्हटलेलं आहे. मया सक्त मना म्हणजे काय, मन माझ्यावर आसक्त ठेव. आता 6व्या अध्यायामध्ये आपण ऐकलं ना, कृष्ण जेव्हा अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात की जे चंचल मन आहे त्याला कसं काय नियंत्रित करायचं, कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की अभ्यासाने आणि अनासक्तीने नियंत्रण करायचं. आता अभ्यास तर आपल्याला माहिती आहे आपण काय करायचंय ते. अनासक्ती म्हणजे काय, अनासक्ती म्हणजे भौतिकाकडे अनासक्ती पाहिजे, भौतिकापासून अलिप्तता पाहिजे. मग आसक्ती कुठे ठेवली पाहिजे, कुठे लावली पाहिजे, तर कृष्ण म्हणतात माझ्यावरती, त्यांच्यावर आसक्ती लावली पाहिजे आपल्याला. तर जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या मनातला संशय दूर होतो. आता कृष्ण इथे आपल्याला सांगतात की केवळ भक्तीद्वारेच अर्जुना तू मला जाणू शकशील, म्हणून आता तत् शृणु असं सांगितलेलं आहे. कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतायत, त्याला ऐकायला सांगतायत. आता नवविधा भक्तीमध्ये बघा 9 पद्धतीने आपण भक्ती करू शकतो. आपल्याला माहिती आहे श्रवणम आहे, कीर्तनम आहे, स्मरणम आहे, पादसेवनम आहे, अर्चनम आहे, वंदनम आहे, दास्यम आहे, साख्यम आणि आत्मनिवेदनम. तर त्यातलं श्रवणम ही पहिली पायरी आहे बघा. श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे. आता श्रवणमचा काय, श्रवण किंवा श्रुती म्हणूया. आता चैतन्य महाप्रभू होते ना, तर ते महत्व सांगताना श्रवणाचं काय म्हणायचे की श्रवणाने आपल्या हृदयातले जे अनर्थ असतात ना ते निघून जातात आणि हळूहळू आपण शुद्धीकरण होऊन आपण भक्ती करायला पात्र होतो. बघा परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे, मृत्यूपूर्वी 7 दिवस त्यांनी केवळ श्रीमद भागवतांचं श्रवण केलं होतं. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला, श्रवणाचं अत्याधिक महत्व आहे. ते ऐकल्यानेच आपल्या हृदयातले कल्मश दूर होऊ लागतात आणि आपण मग शुद्धीकरण होऊन आपण भक्ती करायला पात्र होऊ शकतो. तर हे श्रवणाचं महत्व आहे. तर काय श्रवण करायचं, तर श्रवण आपल्याला भागवतम वाचलं पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे. आता ही श्रद्धा आहे बघा, ही श्रद्धा आहे म्हणूनच आपण हे श्रवण करू शकतो. तर श्रद्धा कुठून येते, तर श्रद्धा ही ज्ञानाने येते आणि ज्ञान कुठून येतं, तर श्रवण केल्याने येतं. जोपर्यंत आपण काही ऐकणार नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती कशी होणार, आणि ज्ञानच नसेल तर श्रद्धा पण येणार नाही. तर म्हणून जी श्रद्धा ही जी पहिली पायरी आहे भक्तीची, नवविधा भक्तीमधली, ती करण्यासाठी आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्यानंतरच मग आपण भक्तीच्या ज्या पुढच्या पायऱ्या आहेत बघा, श्रद्धा पहिली आहे, साधू संघ आहे, भजन क्रिया आहे, अनर्थ निवृत्ती आहे, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती, प्रेमभक्ती, या 9 पायऱ्या हळूहळू चढू शकतो. आणि या शिडीची सुरुवात कुठून आहे, तर पहिली सुरुवात जी आहे ही श्रवणम केल्याने आहे. श्रवणमने श्रद्धा येते आपल्यामध्ये. आता हे श्रवणम कोणाकडून करायचं हेही खूप महत्वाचं आहे. तर जे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत, जे परंपरेतून आलेले आहेत, त्यांच्याकडून श्रवणाचं महत्व आहे. बघा 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला आठवत असेल तर कृष्णांनी 4 परंपरा आपण शिकलोय त्या अध्यायामध्ये. या परंपरेतून किंवा या संप्रदायामधून जे प्रामाणिक गुरु आलेले आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला श्रवण केलं पाहिजे. कुठलेही असे टीव्ही वरती कुठलं चॅनल चालू आहे किंवा युट्यूब वरती कोणी बोलत आहे ते न ऐकता कुठल्या संप्रदायातले ते आहेत हे समजून घेऊनच मग आपण त्यांचं श्रवण केलं पाहिजे. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात बघा,
हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे हरे कृष्ण महामंत्र कसा करायचा आहे? आपण तोंडाने म्हणायचा आहे, कानाने ऐकायचा आहे, तोंडाने म्हणायचा आहे, कानाने ऐकायचा आहे. ऐकण्यावरती पण महत्व आहे बघा. तर इथे काय सांगितलेलं आहे? हरे कृष्ण महामंत्र आपण का करायचा? तर ह्या मंत्राचा तुम्हाला मी थोडक्यात अर्थ समजावून सांगते. हे आपण काय गोष्ट करतो, ती आपण का करतो, त्याचा अर्थ काय, हे समजून घेतल्याने बघा आपण अधिक चांगल्या प्रकारे ते करू शकतो. तर हरे हरे म्हणजे इथे राधेला उद्देशून संबोधलेलं आहे इकडे. हरा हे संस्कृत नाव आहे राधा राणीचं, आणि संस्कृत मध्ये राधे म्हणतात, तसं इथे हरे म्हटलेलं आहे. आणि कृष्ण कृष्ण म्हणजे जो सर्वांना आकर्षित करतो असं कृष्ण. आता हरे कृष्ण म्हणजे राधेने कृष्णाला जणू हरूनच घेतलेलं आहे. कृष्ण तिच्याकडे आहे. तर जेव्हा आपण हरे कृष्ण म्हणतो, तर त्यावेळेला आपण राधेला प्रार्थना करत असतो की मला कृष्णांची प्रेममयी सेवेमध्ये तुम्ही नियोजित करा, मला जोडून द्या, मला संधी द्या, अशी प्रार्थना आपण राधा राणीला करत असतो. आणि राम जे आहेत, राम या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचा उगम, सर्वांना आनंद देणारे असं म्हणूया. तर कृष्ण आणि राम हे बघा, हे दशावतारामध्ये असे दोन अवतार आहेत की ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी तो अवतार घेतलेला आहे. राम कसे आहेत? मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आणि कृष्णांच्या नाम, गुण, रूप, लीला हे कसं आहे? अमर्यादित आहे. आणि ज्या इतर अवतार जे आहेत ना, ते त्यांनी जो अवतार घेतला ते काहीतरी कामासाठी ते अवतरले, त्यांची ती लीला करून ते परत आपल्या धामामध्ये गेले. पण राम आणि कृष्ण यांनी आपल्याला मानवांना ज्ञान दिलं बघा, सर्वांना कसं जगायचं ते. आता कलियुगाच्या दृष्टीने जर का आपण बघितलं तर ज्या तीन मी तुम्हाला गोष्ट सांगितल्या, नवविधा भक्तीतल्या ज्या तीन गोष्टी आहेत, तीन पद्धती आहेत असं म्हणूया आपण, श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम. हे कलियुगामध्ये आपल्याला करायला अगदी सोपं आहे, सुलभ आहे. अगदी घर बसल्या पण आपण ह्या तिन्ही गोष्टी करू शकतो बघा, श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम. तर आजच्या अध्यायामध्ये आपण ह्याबद्दलच अधिक ज्ञान घेणार आहोत. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा इथे कृष्ण काय सांगतायत की तुला मी पूर्ण ज्ञान देतो, अर्जुनाला म्हणतायत. पूर्ण ज्ञान म्हणजे कुठलं? भौतिक जगाचं आणि आध्यात्मिक जगाचं पण. आता आपण समजून घेऊया की पूर्ण ज्ञान केवळ कृष्णच देऊ शकतात, कारण ते कसे आहेत? परिपूर्ण आहेत. पण जीवात्मा पूर्ण ज्ञान घेऊ पण शकत नाही, कारण आपण कसे आहोत? आपण अपूर्ण आहोत. आपण पूर्ण ज्ञान ग्रहण पण करू शकत नाही आणि देऊ पण शकत नाही. आता ह्याला आपल्या सर्वांमध्ये ना, सर्व मानवांमध्ये बघा 4 प्रकारचे दोष असतात. आता पहिलं ना, अपूर्ण इंद्रिय म्हटलं जातं. आपल्या सर्वांची इंद्रिय जी असतात ना, ती काही एका क्षमतेची असतात. आता समजून घेण्यासाठी बघा, मी इथे बसली आहे, माझ्या समोर भिंत आहे, तर त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे हे मला इथे बसून दिसू शकत नाही. किंवा खूप दूरवर असलेलं एखादं छान असं सुगंधित फूल असेल, त्याचा तो सुगंध पण मला येणार नाही. तर अशा प्रकारे ना, माझी इंद्रिय अपूर्ण आहेत. माझी म्हणजे सर्व मानवांची इंद्रिय ही आपली अपूर्ण असतात. आता ही अपूर्ण इंद्रिय असल्यामुळे आपण धोका खातो. धोका खातो म्हणजे काय? की आपल्याला वाळवंटामध्ये पाण्याचा भास होतो, म्हणजे मृगजळ वगैरे दिसतं. आणि ह्या अपूर्ण इंद्रियामुळे जेव्हा आपण धोका खातो, त्यामुळे आपण चुका पण करतो. म्हणजे आपण दोरीला साप समजून बसतो. किंवा आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला कोविडच्या वेळेला सगळ्यांना आठवत असेल बघा, पहिल्यांदा किती वेगवेगळे उपचार आपल्याला सांगितले गेले. मग तेच उपचार चुकीचे आहेत असं सांगितलं गेलं आणि दुसरे कुठले तरी उपचार आपल्याला सजेस्ट केले गेले. आणि सगळ्यात शेवटचा जो दोष आहे सर्व मानवामधला, तो म्हणजे धोका देणे. धोका देणे म्हणजे फसवण्याची प्रवृत्ती. आता एखाद्याला ज्ञान असेल पूर्ण, तरी तो पूर्ण देणार नाही, किंवा त्याला दुसऱ्याचा काहीतरी फायदा करून घ्यायचा असेल, तर तो स्वतः किती चांगला आहे, बुद्धिमान आहे, कशा चांगल्या प्रकारे काम करू शकतो, अशी उगीच तो बतावणी करतो. धोका देण्याची प्रवृत्ती. तर हे सर्व 4 दोष जे आहेत ना, हे सगळ्या मध्ये आढळतात. आता त्यामुळे हे सर्व दोष मात्र कृष्णांमध्ये नाही आहेत. त्यामुळे ते परिपूर्ण आहेत आणि पूर्ण ज्ञान पण आपल्याला देऊ शकतात, हे आपण लक्षात घेऊया. आता हा तिसरा श्लोक आहे, हाही खूप महत्वाचा आहे. मी श्लोक वाचते आणि मग आपण अर्थ समजावून घेऊया. हरे कृष्ण. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यद्दति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्यास प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता बहुतांशपणे म्हणजे साधारणपणे ना सर्वसाधारण मनुष्य हे आहार, निद्रा, भय आणि मैथून यामध्येच अडकलेली असतात. म्हणजे कसं त्यांचं जीवन जे असतं ना ते पशुवत असतं. बहुतांश माणसं ही अशीच असतात. पण इथे ह्या श्लोकात आपल्याला काय सांगितलंय ते मी तुम्हाला सांगते. ह्यातला एखादाच असा असतो की मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, अशी जिज्ञासा त्याला उत्पन्न होते. आणि अशी जिज्ञासा उत्पन्न झालेला त्या मार्गावरती पुढे ह्याचा शोध घेत की मी कोण आहे असा त्या मार्गावरती पुढे प्रगती करतो. आता ह्या प्रगती केलेल्यांपैकी एखाद्यालाच सिद्धांतिक दृष्ट्या समजतं की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आणि अशांपैकी एखाद्यालाच ज्याला आता पटलंय, समजलंय की मी शरीर नसून आत्मा आहे, तोच तत्वतः कृष्णांना जाणू शकतो. आपण हे समजून घेऊया. आपल्याला अजून चांगल्या प्रकारे इथे समजवलेलं आहे. आता बघा या चित्रामध्ये ना मॅरेथॉनची रेस आपल्याला दाखवलेली आहे. मॅरेथॉनच्या रेसचं ते दृश्य आहे. आता बघा मॅरेथॉनची रेस जेव्हा अनाऊन्स होते त्यावेळेला हजारो लोक भाग घेतात त्याच्यामध्ये. पण ऍक्च्युअल ज्या दिवशी ती रेस असते त्या दिवशी काही जण धावण्यासाठी तिथे येतात. मग रेस सुरू झाली, धावायला लागले सर्वजण की काही अंतराने काहींचे पाय दुखतील किंवा काही इतर कारणाने ते बाहेर पडतात. म्हणजे सर्वजणच काही रेस पूर्ण करू शकतील असं नाही. त्यातले काही जण रेस पूर्ण करतात आणि त्यातले 3च जण बघा विजयी म्हणून घोषित केले जातात. तर इथे तेच आपल्याला सांगितलंय की भक्ती मार्गामध्ये अनेक लोक येतात पण त्यातले थोडेच लोक गंभीरतेने ह्या मार्गावरती चालतात. जे ह्या मार्गावर पुढे चालतात त्यापैकी काहींना सिद्धी प्राप्त होते. सिद्धी प्राप्त होते म्हणजे काय, सिद्धांतिक दृष्ट्या त्या माणसाला पटतं की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आता ज्यांना सिद्धांतिक दृष्ट्या पटलं किंवा ज्यांना ही सिद्धी प्राप्त झाली की मी शरीर नसून आत्मा आहे, त्यापैकी एखादाच आता कृष्णांना जाणू शकतो. म्हणजे आपण काय समजायचंय इथे की भक्ती मार्ग काही सोपा नाहीये. या मार्गावर आपल्याला चालत राहावं लागतं, आपल्याला प्रयत्न करावे लागतात, निग्रहाने, दृढ निश्चयाने, उत्साहाने, म्हणजे आपल्याला धैर्य ठेवावं लागतं. आता आपण आपल्या क्लासच उदाहरण घेऊया. बघा किती लोक अटेंड करतात, त्यातल्या काही लोकांना ज्ञान समजतं. तर आपण सर्व जे क्लासला रोज येतो बघा, तास सव्वा तास बसतो, हे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो. निश्चित आपण ह्या लोकांच्या पैकी आहोत ज्यांना ह्या मार्गावरती प्रगती करायची आहे. तर लक्षात काय ठेवायचंय आपल्याला की भक्ती मार्ग सोपा नाहीये. इथे आपल्याला धैर्य पण ठेवावं लागतं आणि प्रयत्न निरंतर करावे लागतात. आणि कृष्ण आपल्या सगळ्या प्रयत्नांची नोंद घेत असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पुढचा श्लोक बघूया, 4था. हरे कृष्ण. भूमिरापो नलो वायू खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे बघा आपल्याला काही कृष्णांच्या शक्तींबद्दल सांगितलेलं आहे. आता आपण आधीच्या 4थ्या अध्यायात बहुतेक आपण बघितलं होतं कृष्णांच्या आणि आपल्यामधले फरक आपण समजून घेतलं होतं. कृष्णांचं शरीर कसं आहे, दिव्य आहे, आध्यात्मिक आहे, आणि आपलं कसं आहे, भौतिक आहे, नाश पावणारं शरीर आहे आपलं. आता काहींना कृष्णांच्या या आध्यात्मिक दिव्य स्वरूपाची कल्पनाच करता येत नाही. म्हणजे त्यांना स्वीकारताच येत नाही कृष्णांचं शरीर कसं दिव्य आध्यात्मिक आहे ते. म्हणजे ते म्हणतात हे असं कसं असू शकतं. आता त्यांना समजवावं म्हणून कृष्ण इथे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की त्याद्वारे आपल्याला कृष्णांचं सतत स्मरण करता येईल. कृष्ण सर्वत्र कसे आहेत हे आपल्याला समजता येईल. याद्वारे आपल्याला समजावून सांगण्यासाठी आता कृष्ण हे पुढचे काही श्लोक आपल्याला सांगतायत, आपण समजूया. आता ह्याच्यामध्ये ना या श्लोकामध्ये कृष्णांनी त्यांच्या अपराशक्तीबद्दल सांगितलेलं आहे. अपराशक्तीमध्ये काय काय येतं तर पंचमहाभूत येतात. पंचमहाभूत म्हणजे काय, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. याशिवाय काय येतं, मन, बुद्धी आणि अहंकार. तर ह्या भगवंतांच्या अपराशक्तीमध्ये येतात. ही 8 ज्या गोष्टी आहेत ना या भगवंतांची अपराशक्ती असं म्हटलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला पराशक्तीबद्दल सांगितलेलं आहे, तेही आपण वाचूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे महाबाहुक अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो.
हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या इथे पराशक्तीबद्दल कृष्णांनी सांगितलेलं आहे. बघा कृष्ण कसे आहेत, आदी आहेत, सर्व गोष्टींचा उगम आहेत कृष्ण. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं ज्ञान हे त्यांनी आपल्याला दिलं तरच आपल्याला समजेल. हा, तर म्हणून कृष्ण इथे बघा त्यांच्या शक्तीचं ज्ञान देत आहेत, ज्याद्वारे आपण कृष्ण कसे सर्वत्र आहेत हे समजू शकतो आणि त्यांचं सतत स्मरण ठेवू शकतो. आता इथे पराशक्तीबद्दल सांगितलेलं आहे. पराशक्तीमध्ये कोण येतं, तर जीवात्मा येतात. जीवात्मा म्हणजे आपण सर्व येतो. आणि जीवात्मा काय करतो, प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतो. पराशक्तीमधले जे जीव आहेत ते अपराशक्तीमधील प्रकृतीच्या संपर्कात जेव्हा येतात ना, तेव्हा ते बद्ध होतात असं म्हटलेलं आहे. बघा कृष्ण कसे आहेत, आपण म्हटलं अमर्यादित आहेत, हो ना, अनंत आहेत असं म्हणूया. आणि त्यांच्या शक्ती पण तशाच आहेत, अनंतच आहेत. त्यांचा आधी नाही, मध्य नाही, अंत नाही असं आहे. त्यांची आपण विभागणी करूच शकत नाही. पण शास्त्रामध्ये या शक्तींचे ना 3 विभाग सांगितलेले आहेत. एक पद्धत आपल्याला 3 प्रकारे म्हणजे विभागणी करता येते ह्या पद्धतीने. तर बहिरंगा शक्ती असं म्हटलेलं आहे, तटस्थ शक्ती म्हटलेलं आहे आणि अंतरंग शक्ती म्हटलेलं आहे. तर अंतरंग शक्तीमध्ये कृष्णांचं आध्यात्मिक जग येतं. आध्यात्मिक जग म्हणजे कसं आहे, दिव्य आहे, अलौकिक आहे, गोलोक वृंदावन आहे किंवा वैकुंठ लोक, हे कृष्णांच्या अंतरंगा शक्तीमधलं म्हणता येईल. आपलं ब्रह्मांड जे आहे ना, ती कृष्णांची बहिरंगा शक्ती आहे. आणि तटास्थ शक्तीमध्ये काय आहेत, तर सर्व सजीव आहेत, मानव आहेत, पशु पक्षी आहेत. आता तटास्थ का म्हटलेले आहेत, तटास्थ आहे शब्दामध्ये बघा, तट आहे, तट म्हणजे किनाऱ्यावर आहोत असं म्हणूया आपल्याला आपण. कारण आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्याकडे चॉईस आहे. आपल्याला कृष्णांच्या अंतरंग शक्तीचा भाग बनायचा आहे का बहिरंगा शक्तीचा भाग बनायचा आहे. सो आपण हा निर्णय स्वतःचा स्वतः करू शकतो, निवड करू शकतो, म्हणून तटास्थ म्हटलेलं आहे. अजून एक पद्धत आहे शक्तींची विभागणी करण्याची, ज्याच्यामध्ये पराशक्ती आणि अपराशक्ती, जे आपण आधी बघितलं. पराशक्तीमध्ये सर्व जीवात्मा येतात, म्हणजे सर्व सजीव येतात. आणि अपराशक्तीमध्ये सर्व निर्जीव, म्हणजे आपण असं म्हणूया सृष्टी येते, म्हणजे प्रकृती येते. आता पराशक्तीमध्ये येणारे जे सजीव आहेत की नाही, ते ह्या प्रकृतीचा आपल्यासाठी वापर करतात बघा. या अपराशक्तीच्या मधील प्रकृतीचा वापर करतात आणि त्याच्यावरती स्वामित्व गाजवतात. आता माणूस बघा, माणूस कुठला झाला, पराशक्ती मधला झाला. अपराशक्ती मधल्या प्रकृतीचा तो कसा वापर करून घेतो, तर घर बांधताना बघा लाकूड आहे किंवा घरातील इतर वस्तू बनवताना लोखंड आहे, अशा प्रकृतीमधल्या विविध गोष्टींचा तो वापर करतो. तर तसंच पक्षी आहेत, कीटक आहेत बघा, त्यांचं घरटं बनवताना पण सृष्टीतील विविध गोष्टींचा वापर करतात. इथे लक्षात काय ठेवायचंय आपल्याला, की पराशक्तीमध्ये असणारे जे सजीव आहेत अपराशक्तीचा आपल्यासाठी वापर करतात, त्याच्यावरती स्वामित्व गाजवतात. आता आपण पुढचा श्लोक बघत असताना आपल्याला हे समजेल की या जगामधली जी अस्तित्वातील जी प्रत्येक गोष्ट आहे ना, ती ह्या परा आणि अपरा शक्तीच्या संयोगानेच झालेली आहे. अशी गोष्ट कुठलीच नाहीये की ज्याच्यामध्ये परा आणि अपरा शक्तीचा संयोग नाहीये. आपण वाचूया हे. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्णा. 7.6 सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये ते जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हे पण वाचू माताजी? हो, 7.7 पण वाचा. 7.7 हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये ना, 6व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात, की सर्व गोष्टींचा उगम जो आहे ना, या 2 शक्तीमुळेच होतो. कुठली शक्ती, त्या 2, पराशक्ती आणि अपराशक्ती. म्हणजे जड आणि चेतन यांच्या एकत्र येण्याने जगातील प्रत्येक गोष्ट तयार होते. परा आणि अपराशक्तीच्या संयोगानेच या विश्वाची निर्मिती होताना दिसते. आता या दोन्ही शक्ती कोणाच्या आहेत, कृष्णांच्या आहेत. म्हणून कृष्णांना उत्पत्ती करता पण म्हटलेलं आहे आणि प्रलय करता पण म्हटलेलं आहे. आता हे समजून घेण्यासाठी ना, इथे एका माळेची कल्पना आपण करू शकतो बघा. एखादी मोत्याची माळ असेल किंवा मण्याची माळ असेल, तर ती कशी त्या दोऱ्यामध्ये ते मोती ओवून बनवलेली असते. आता आपल्याला छान अशी ती माळ दिसते, पण त्याच्या आतला तो दोरा दिसत नाही. पण तो दोरा आपण जर का काढून घेतला, तर ती माळ तशीच राहील का, नाही राहणार. ते सगळे मणी विखरून जातील. आता कृष्ण हे या दोऱ्यासारखे आहेत असं समजूया. ते दिसत नाहीत, पण ही सृष्टी सर्व त्यांच्यामुळे चालू आहे. आता चंद्र सूर्य यांचं उगवणं मावळणं म्हणा, दिवस रात्र
ऋतुचक्र आपलं, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे किंवा ग्रह तारे बघा एका विशिष्ट गतीने एका विशिष्ट कक्षेत ते भ्रमण करत असतात आणि सर्व सजीव, पशु पक्षी, वृक्ष वेली ह्यांचं पण एक जीवनचक्र असतं बघा. हे सर्व कृष्ण नियंत्रित करतात. म्हणजे सृष्टीचे जे जे विविध भाग आहेत ना, जणू कृष्णांनी त्यांना एकत्र गुंफलेले आहेत. ते आपल्याला दिसत नाहीये, त्या अगदी त्या माळेतल्या दोऱ्यासारखे ते आपल्याला दिसत नाहीत, पण तो दोरा जसा माळेमध्ये आहे तसंच कृष्ण आहेत आणि त्यांच्यामुळेच हे कसं सुरळीत चालू आहे. आता माळेमधून दोरा काढून घेतला तर मणी विखरून जातील. तशीच ही रचना कृष्णांनी धरून ठेवलेली आहे. दोरा दिसत नाही म्हणून माळेत दोरा नाही असं म्हणतो का आपण? असं नाही म्हणत. तसंच कृष्ण आपल्याला सांगतात की मीच उत्पत्ती करता पण आहे आणि मीच प्रलय करतायत. तर आपण इथे लक्षात काय ठेवायचं आहे, कृष्ण कसं आहे, सृष्टीचा आधार आहे. आपण दोरा दिसत नाही म्हणून आपण माळेमध्ये दोरा नाही असं म्हणायचं नाहीये. हा, इथे आता बघा जसे माळेतले मणी हे दोऱ्याने गुंफले गेले तशी कृष्णाने ही रचना धरून ठेवली आहे. आपल्याला कृष्ण आता पुढच्या श्लोकामध्ये अजून सांगणार आहेत बघा कसं आपण त्यांना विविध गोष्टींमध्ये बघू शकतो. मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नुषु. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा हा, ह्याच्यामध्ये आपण म्हटलं की ज्ञानचक्षु नसल्याने कृष्ण आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला ज्ञान नाही, तशी बघण्याची आपल्याकडे दृष्टी नाही, म्हणून आपल्याला कृष्ण दिसत नाहीत. आता कृष्ण अशा गोष्टी आपल्याला सांगतात ज्याद्वारे आपण त्यांचं अस्तित्व समजू शकतो. आता म्हणतात ना, आपण म्हणतो ना की बघितल्याशिवाय आपण मानणार नाही, तसंच आहे. आता इथे कृष्ण म्हणताय की बघ आता मला तू कसं बघू शकतोस विविध ह्याच्यामध्ये ते मी तुला आता दाखवतो. आता इथे कृष्ण समजवतात की कुठल्याही गोष्टीमधली जी विशेषता आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्पेशालिटी एखाद्या गोष्टीमधली, ते कृष्ण आहे हे समजूया आपण. आता पाण्यातील रस मी आहे असं म्हणतात. रस म्हणजे पाण्यातली चव. आता पाण्याला एक विशिष्ट चव असते बघा. आपण खूप उन्हामधून आलो आणि त्यावेळेला आपल्याला कोणीतरी दूध दिलं तर आपण म्हणतो नको मला दूध नको, मला पाणी हवंय. आणि ज्या वेळेला आपण अगदी 2 घोट ते पाणी पिवतो तेव्हा आपल्याला एकदम असं ते बरं वाटतं ना, ती शक्ती म्हणजे कृष्ण आहे. तर इथे लक्षात ठेवा, प्रत्येक कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यातली जी विशेषता आहे ना, ते म्हणजे कृष्ण. मग इथे सांगितलेलं आहे की पाण्यातील रस मी आहे, चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश मी आहे. बघा चंद्र आणि सूर्य यांच्यातील विशेषता काय आहे? त्यांचा प्रकाश. आता सूर्याच्या प्रकाशाबद्दल तर आपल्याला महत्व सूर्याच्या प्रकाशाचं सांगायलाच नको. पण चंद्राचा जो शीतल प्रकाश असतो ना, तोही अतिशय गुणकारी असतो. हा, हे लक्षात घेऊया आपण. तसंच सूर्याचा प्रकाश मी आहे, पाण्यातील रस मी आहे. नंतर कृष्ण म्हणाले तिथे वैदिक मंत्रातला ओंकार मी आहे. बघा आपण कितीतरी ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय असे अनेक मंत्र आहेत जे ओम पासून सुरू होतात. ते इथे कृष्ण म्हणतायत वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे. मग आकाशातील शब्द मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. तर जसं आपण म्हटलं ना, कुठल्या माणसाची तहान जी असते ती बघा पाण्याची तहान पाण्यानेच भागते. किंवा एखादा मनुष्य असेल अन्नाशिवाय राहू शकेल पण पाण्याशिवाय राहू शकणार नाही. हा, तर हे लक्षात घेऊया आपण. आता इथे आपण जे ज्ञान घेतलेलं आहे, आता पाणी पिताना आपल्याला किंवा जेव्हा तहान आपली भागते तेव्हा आपल्याला हा श्लोक समजून घेतल्यानंतर आता इथे कृष्णांचं स्मरण व्हायला हवं. कारण कृष्ण म्हणाले पाण्यातली चव ते आहे. चंद्र सूर्याकडे आपण जेव्हा बघू तेव्हा आता आपल्याला आठवण व्हायला हवी की आता चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश कोण आहेत? कृष्ण आहेत. त्याच्यानंतर एखादा सामर्थ्यवान मनुष्य जेव्हा बघू तेव्हा आपल्याला ताबडतोब कृष्णांचं स्मरण व्हायला हवं की या व्यक्तीमधलं सामर्थ्य कोण आहे? कृष्ण आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक भौतिक वस्तूमध्ये आपण कृष्णांची अनुभूती घेऊ शकतो. हा, आता इथे ना चार्ट मध्ये विविध गोष्टी दाखवलेल्या आहेत बघा. ती लिस्टच बनवलेली आहे की पाण्यामधली चव मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे, आकाशातील शब्द मी आहे, मनुष्यातलं सामर्थ्य मी आहे, पृथ्वीचा सुगंध, आगीमधील उष्णता, सर्व सजीवांची जीवनशक्ती, तपस्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंमधलं बीज, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, सर्व शक्तिमानांमधील शक्ती, बलवानांचं बल आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही ते लैंगिक जीवन, हे सर्व कृष्णांच्या शक्ती आहेत हे आपण समजून घेऊया. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.12.
सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. 7.13 त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातील आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगताय की जे प्रकृतीचे 3 गुण आहेत ना ते माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. जसं जसं आपण भगवद्गीतेमध्ये पुढे पुढे शिकू ना तर प्रकृतीचे 3 गुण ते माणसाला कसं बद्ध करतात हे आपण अधिक सखोलपणे जाणून घेणार आहोत. पण इथे आपल्याला काय महत्वाचं समजून घ्यायचंय की प्रकृतीचे 3 गुण हे माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. म्हणजे ही पण कृष्णांची शक्ती आहे, पण मी त्यांच्या अधीन नाही. म्हणजे प्रकृतीच्या गुणांच्या कृष्ण अधीन नाहीयेत. आता उदाहरण घ्यायचं तर एखादा लेखक आहे, त्या लेखकाने ते पुस्तक लिहिलेलं आहे, पण तो त्या पुस्तकात नाही. किंवा कोळी आहे बघा, कोळी जाळं विणतो, पण तो त्या जाळ्यात अडकलेला नसतो. म्हणजे कृष्ण कसे आहे, सृष्टीचे उत्पत्तीकर्ता आहेत, पण ते स्वतंत्र आहेत. 3 गुणांची जी प्रकृती आहे त्याचे ते नियंत्रक आहेत, त्याने ते बद्ध नाहीयेत. हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. हा, आता 14वा श्लोक वाचते मी. हा, हरे कृष्ण. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा कसं काय म्हणतायत कृष्णांनी की 3 गुणांनी युक्त अशी मायाशक्तीला पार करणं अत्यंत कठीण आहे, दुस्तर असा शब्द आहे. परंतु जे मला शरण येतात ते मात्र पार करू शकतात. माम एव म्हणजे केवळ मला. हा, केवळ मला. माम एव असं शब्द आहे. आता आपण हे समजून घेऊया. बघा आपण ना संसार अडकलेले आहोत. एकच मिनिट. हो ना, संसाररूपी भवसागरात अडकलेले आहोत. आता विचार करा, आपल्या बळावरती, स्वबळावरती आपण हा महासागर ओलांडू शकतो का? अगदी कितीही पट्टीचा पोहणारा असेल तरीही तो महासागर ओलांडू शकणार नाही. तुम्ही जर का त्या चित्रामध्ये पाहिलं तर बघा, समुद्र कसा आहे, खवळलेला आहे आणि तो मुलगा पाण्यात अडकलेला आहे आणि हात उंचावून आता कृष्णांकडे मदत मागतोय. आपण बघा हल्ली पावसाच्या दिवसामध्ये ना पूर वगैरे आलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टरने बचाव कार्य केलं जातं बघा. त्यावेळेला कसं ते शिडी सोडतात आणि त्या अडकलेल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढतात. अगदी तसाच कृष्ण त्याच्या मदतीला हात देतायत. तर या संसाररूपी भवसागरातून त्याची सुटका करतायत कृष्ण. किंवा आता बघा, जसा एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे, किती कठीण आहे तो विझवणं. म्हणजे कोणी जंगलात काही आग लावायला गेलेलं नाही, पण तो लागतो वणवा आणि बघता बघता तो पसरतो सर्व ठिकाणी. अगदी अग्निशामक दलाचं आपण बोलवून प्रयत्न केले तरी तो काही विझवू शकत नाही. पण कृष्णांनी पाऊस पाडला तर तो विझू शकतो. तर तसंच आहे, या संसाररूपी वणव्यातून म्हणा किंवा या संसाररूपी भवसागरातून आपल्याला ही संकट येतच राहणार आहे. त्यातून आपल्याला जर का मार्ग काढायचा असेल तर आपल्याला गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, जे आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला कृपा करतील आणि मग ह्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याला सांगू शकतील. आपल्या स्वबळावरती आपण या भवसागराला तरून पार करून जाऊ शकत नाही. म्हणून कृष्णांना शरण जाणं हे एकमेव आपल्याला साधन दिलेलं आहे. माम एव या शब्दाचा अर्थच आहे केवळ मला. आता आपण सर्व कसे आहोत, मायेमध्ये अडकलेले आहोत. म्हणजे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याची मदत करू शकत नाही किंवा सगळ्यांच्याच हातामध्ये बेड्या असतील तर कोणीच कोणाची बेडी उघडू शकणार नाही. तशीच ही गोष्ट आहे. पण कृष्ण कसे आहेत, मायेचे अधिपती आहेत, म्हणून त्यांना शरण गेलं पाहिजे. आपण सर्व मायेद्वारा नियंत्रित केले जातो, पण कृष्ण कसे आहेत, या मायेचे नियंत्रक आहेत. म्हणून त्यांना शरण गेल्याशिवाय आपली सुटका ह्यातून होऊ शकत नाही. जसा आता एखाद्या व्यक्तीचा कुत्रा असेल बघा, तो मालकच त्या कुत्र्याला कंट्रोल नियंत्रण करू शकतो. आपण त्यांच्या घरी गेलो तर आपल्याला त्यांना सांगावं लागतं, तुमच्या कुत्र्यांना पहिला आवर बाबा, तर आम्ही तुमच्या घरी येतो. तर ती तशी गोष्ट आहे. कृष्ण मायेचे नियंत्रक आहेत हे आपण लक्षात ठेवूया. हा, 15वा श्लोक. हरे कृष्ण. नमाम दुष्कृतिना मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपरुत ज्ञाना आसुरं भवम आश्रिता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, भगवद्गीतेमध्ये ना कृष्ण आपल्याला सांगतात की आपल्याला कुठे पोचायचंय, कुठे पोचायचंय, आपल्याला सगळ्यांना कृष्णधामामध्ये पोचायचंय आणि कसं पोचायचंय ह्याचा मार्ग पण आपल्याला कृष्ण सांगतायत. आता वर्णन कसं करतात बघा भौतिक जगाचं कृष्ण, की दुःखालयम अशाश्वतम. हे भौतिक जग कसं आहे, दुःखालय म्हटलेलं आहे त्यांनी. इथे अनेक दुःख आहेत, पावलोपावली दुःख आहेत. पण हे भौतिक जग सोडून तुम्ही शाश्वत, आनंदमय, नित्य अशा कृष्णधामात या, असं कृष्ण आपल्याला सांगतात. आता काही लोक कशी असतात, ती कृष्णांकडे जात नाहीत, म्हणजे ती फिरकतच नाहीत, त्यांचा कृष्णांवर विश्वास पण नसतो. या 4 प्रकारच्या लोकांबद्दल इथे कृष्ण सांगतात. कुठले 4 प्रकारचे लोक असतात जे कृष्णांना मानत नाहीत? तर म्हटलेलं आहे मूर्ख, दुष्ट किंवा नराधम, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, आणि चौथे म्हणजे असुर. आपण आता पुढच्या श्लोकामध्ये याबद्दल अधिक जाणून घेऊया. आता इथे बघा, या चित्रावरून आपल्याला हे सांगितलेलं आहे. आता मूर्ख माणूस कसा विचार करतो, की मी आता 2 तास जप केला तर माझ्या नोकरीवरती मी लक्ष कसं देऊ, माझा व्यवसाय आहे, 2 तास मी इथे जप करत बसलो तर माझं तिथे कामामध्ये किती नुकसान होईल, मग मी खाणार काय, माझं पोट कसं भरणार, अशा त्याला विविध चिंता लागलेल्या असतात. त्यामुळे तो आध्यात्मिक प्रगतीकडे आपल्या दुर्लक्ष करतो. आता जसा हा आपला आता उपक्रम आहे, रोज आपण 1 तास, सव्वा तास तुम्ही सर्वजण येता किंवा काही तुम्ही घरी आपल्या वाचन करत असाल, असं तो काहीही करत नाही. त्याच्याकडे काही ना काहीतरी सवय असते. तर तो झाला हा मूर्ख. आता हे चित्रामध्ये तुम्हाला गाढव जे दिसतंय ना, ते कसं आहे बघा, ते कष्ट करतं, ओझी वाहतं आणि विचार काय करतं ते गाढव, की रात्री हा जो माणूस आहे म्हणजे माझा मालक आहे, तो मला काहीतरी खायला देईल. आता तो गाढव जिथे आहे तिथे माळरा नाही, गवतच गवत आहे, सगळीकडे हिरवगार गवत पसरलेलं आहे, पण तिथे तो पूर्ण दुर्लक्ष करतो आणि मग आयुष्यभर असंच कष्ट करत, ओझी वाहत तो आयुष्य काढत असतो. हा पहिला प्रकार झाला, हे म्हणजे मूर्ख झाले. आता दुष्ट किंवा नराधम हे म्हणजे कोण, तर जे शास्त्रामध्ये जी कर्म अयोग्य किंवा निषिद्ध म्हटलेली आहेत, विकर्म ज्याला म्हणतात, दारू पिणे, जुगार खेळणे, स्त्रीगमन करणे, मांसाहार करणे, असे जे लोक असतात ना, त्यांचा कृष्णांकडे जायचा रस्ताच बंद होतो. मग तिसरा प्रकार म्हटलेला आहे, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. अशी लोक म्हणजे कुठली, तर त्यांचा स्वतःच्या ज्ञानावर खूप विश्वास असतो, कामावर विश्वास असतो. उदाहरणार्थ संशोधक असतात, डॉक्टर असतात, यांचा ना स्वतःच्या ज्ञानावरती खूप विश्वास असतो. ते कृष्णाला मानत नाही, ते स्वतःच्या आमच्या ज्ञानाने आम्ही सर्व काही ठीक करू शकतो असा ते विश्वास ठेवून असतात. आणि चौथा प्रकार म्हटलेला आहे आसुरी प्रवृत्तीचे लोक. आता इथे चित्रामध्ये रावण दाखवलाय बघा, तो रावण कसा होता, अत्यंत विद्वान असा होता, शिवभक्त होता आणि तो खडतर तपश्चर्या त्याने केलेली होती. पण ही तपश्चर्या त्याने कशासाठी केलेली होती, ईश्वर प्राप्तीसाठी केलेली नव्हती, तर त्याला स्वतःला जगाचं अधिपती व्हायचं होतं, संपत्ती हवी होती, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तो तशी करत होता तपस्या. तर ही झाली आसुरी प्रवृत्ती. तर अशी 4 प्रकारची जी माणसं आपण म्हटली, मूर्ख, दुष्ट किंवा नराधम, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, आणि चौथं म्हणजे आसुरी प्रवृत्तीची, ही कृष्णांकडे जात नाहीत. मग कुठले असे लोक आहेत जे आता कृष्णांकडे जातात, याबद्दल आपण पुढच्या श्लोकामध्ये जाणून घेऊया. 16वा श्लोक बघूया. हरे कृष्ण. चतुर्विधा भजते माम जनासु कृतिना अर्जुन, आर्तः जिज्ञासु अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, 4 प्रकारचे भक्त म्हटलेले आहेत जे आता कृष्णांची भक्ती करतात. आधीच्या श्लोकामध्ये आपण 4 प्रकारची लोक बघितली जी कृष्णांकडे जात नाहीत. इथे आपण काय बघतोय, जे कृष्णांकडे जातात. कुठला म्हटलेला आहे, पहिला म्हटलेला आहे आर्त. आर्त म्हणजे काय, जे संकटात आहेत, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि ज्यांना काहीतरी पीडा आहे, ते कृष्णांकडे जातात, कृष्णांना प्रार्थना करतात, आमचं संकट, आमच्यावर आलेलं जे दुःख आहे ते केवळ तुम्हीच दूर करू शकता. मग नंतर आहेत अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे कोण, ज्याला संपत्तीचा लोभ असतो, धनप्राप्तीची इच्छा ठेवून ते कृष्णांची आठवण करतात. तिसरा प्रकार म्हटलेला आहे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्यांना कृष्णांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. जसा आता आपण हा अभ्यासक्रम शिकतोय, कृष्णांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून आपण तास, सव्वा तास येऊन आपण वर्गाला येतोय.
आणि चौथा प्रकार म्हणजे ज्ञानी म्हटलेला आहे. आता ज्ञानी कोण आहे? ज्याला हे ज्ञान आहे कृष्णांबद्दलचं, कृष्णांचं स्वरूप त्याने जाणून घेतलेलं आहे. आता आर्त अर्थार्थी जिज्ञासू हे काही फार चांगले भक्त ह्यांना म्हणता येत नाही, पण तरीही त्यांच्या इच्छा घेऊन ते कृष्णांकडे गेले ना, म्हणून ते पुण्यात्मा आहेत बघा. हे लक्षात घेऊया आपण. आता इथे ना चित्राद्वारे बघा आपल्याला गोष्टी सांगितल्या आहेत. ह्या काही कथा आहेत, प्रसिद्ध कथा आहेत. गजेंद्र मोक्षची कथा आहे, त्याच्यानंतर द्रौपदी चीरहरणाची कथा आहे. हे दोन्ही कसे आहेत? हे आर्त आहेत, दुःखात आहेत, कष्टात आहेत. तर गजेंद्रचा पाय मगरीने पकडलेला आहे. चीरहरणाची गोष्ट द्रौपदीच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे दोघं कसे आहेत? कष्टामध्ये आहेत आणि आपल्या संकटाचं निवारण व्हावं, संकटापासून सुटका व्हावी म्हणून कृष्णाची आठवण करतात. त्याच्यानंतर तिसरं जे चित्र आहे ते शुकदेव गोस्वामी आपली माता म्हणजे वाटिकेच्या पोटात असताना, गर्भात असतानाचं हे चित्र आहे. व्यासदेव आहेत आणि व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की हे जे शुकदेव गोस्वामी आहेत ते मातेच्या गर्भामध्ये तब्बल 16 वर्ष राहिले. आणि कारण त्यांना गत जन्मामध्ये ही स्मृती होती की मी जेव्हा बाहेर येईन, ज्ञान घेतलेलं असतं त्यांनी की मी जेव्हा बाहेर येईन आईच्या गर्भातून, त्यावेळेला प्रकृतीच्या 3 गुणांनी मी बद्ध होईल. त्यामुळे ते बाहेर यायलाच तयार नसतात, पण त्यामुळे त्यांच्या मातेला अतिशय त्रास होत असतो. तर जेव्हा त्यांचे पिता म्हणजे व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात, तेव्हा कृष्ण समजवायला येतात. शुकदेव गोस्वामींना आश्वासन देतात आणि मग शुकदेव गोस्वामी जन्म घेतात आणि जन्म घेतल्या घेतल्या ते निघूनच घरातून बाहेरच पडतात. तर हे कोण आहे? त्यांना ज्ञानी म्हटलं जातं. त्याच्या नेक्स्ट पुढच्या चित्रामध्ये बघा परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींकडून श्रवण करतायत भागवतमचं. तर हे ज्ञानीही म्हणू शकतो ह्यांना आपण, किंवा आपण जिज्ञासूही म्हणू शकतो. खालच्या ओळीमध्ये जी चित्र आहेत त्यातलं पहिलं चित्र ध्रुव बाळाचं आहे. आता ध्रुव बाळ तो कशासाठी गेला होता तपश्चर्या करायला वनामध्ये? अर्थार्थी होता ना तो, म्हणजे त्याला राज्य प्राप्तीची इच्छा होती बघा, मोठं राज्य हवं होतं त्याला, म्हणून त्याने ती तपश्चर्या केली, म्हणून त्यांना अर्थार्थी म्हटलं जातं. त्याच्यानंतर सुग्रीवाचं चित्र आहे. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र यांचं. सुग्रीवाची जी सुग्रीवाचं राज्य आणि त्याची पत्नी ही त्याचा भाऊ वालीने हिरावून घेतलेलं होतं आणि ते परत मिळावं म्हणून त्याने प्रभू रामचंद्रांची मदत घेतली. तर तोही अर्थार्थी म्हणू शकतो आपण. आणि शेवटच्या चित्रामध्ये हे नैमिषारण्यामधलं चित्र आहे जिथे सूत गोस्वामींकडून शौनक आदी ऋषी जे आहेत ना ते भागवतमचं श्रवण करतायत. हे सर्व जिज्ञासू झाले बघा. तर हे 4 प्रकारचे आपण भक्त बघितले जे कृष्णांकडे वळतात. आर्थ अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया की कृष्ण काय सांगतायत. ह्या 4 भक्तांच्या बद्दल कृष्ण काय सांगतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.17 त्यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे, जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत असतो, तो श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला अतिशय प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे 4 भक्त, 4 प्रकारचे भक्त आपण आधीच्या श्लोकात पाहिले, तर कृष्ण काय सांगतात? या 4 भक्तांपैकी मला कुठला भक्त प्रिय आहे? तर कृष्ण सांगतात मला ज्ञानी भक्त प्रिय आहे. आता ज्ञानी कसा आहे? ज्याने कृष्णांचं स्वरूप जाणलेलं आहे, तो सदैव कृष्णांची भक्ती करत असतो. आर्त आपण काय म्हटला? जो दुःखामध्ये आहे, संकटामध्ये आहे, म्हणून कृष्णांची आठवण करतोय. अर्थार्थी आहे, ज्याला लाभ प्राप्ती धनाची इच्छा आहे, म्हणून तो कृष्णांकडे आहे. तर हे कसे येऊन जाऊन असतात. म्हणजे आर्तचं संकट निघून गेलं, दुःख संपलं, तर कदाचित तो कृष्णांकडे परत येणार नाही. अर्थार्थीला धनप्राप्ती झाली तर कदाचित तोही कृष्णांकडे परत येणार नाही. जिज्ञासू कसा आहे? त्याला जिज्ञासा म्हणजे कृष्णांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, पण ती त्याची जिज्ञासा टिकून राहिली तर तो कृष्णांबरोबर जोडून घेईल. पण ज्ञानी भक्त कसा आहे? तो सतत कृष्णांच्या संपर्कात आहे, कृष्णांच्या बद्दल त्याला स्मरण आहे आणि कृष्णांचं आणि आपलं काय नातं आहे ह्याची त्याला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे तो कृष्णांना सदैव स्मरणात ठेवतो, त्यांचं चिंतन करतो. तर कृष्ण इथे काय सांगतात? ज्ञानी भक्त त्यांना विशेष प्रिय आहे. हा, आपण 19वा बघू श्लोक. हा एक खूप महत्वाचा श्लोक आहे. हरे कृष्ण. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे महात्मा. आता
कृष्णच सर्व कारणांचं कारण आहेत, म्हणजे मूळ कारण आहेत किंवा सर्वोच्च आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत आणि भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट ही कृष्णांशी संबंधित आहे ह्याचं ज्ञान ज्याला होतं ना, तो महात्मा म्हटलेला आहे. तो कसा आहे, जो कृष्णांना आता शरण जातो आणि तो दुर्लभ आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता अनेक जन्म मृत्यू गेल्यानंतर असं ज्ञान प्राप्त होतं, हे लक्षात घेऊया. हे काही सहजासहजी प्राप्त होणारं ज्ञान नाहीये. बहुनाम जन्मनाम म्हणते असं सांगितलेलं आहे आपल्याला. आपलंही तसंच आहे ना, आपणही अनादी कालापासून कृष्णांच्या विस्मरणातच होतो. या जन्मात कुठे आपला संपर्क आता भगवद्गीतेशी आलेला आहे, कृष्णांची आपल्यावरती कृपा झालेली आहे आणि आता आपण ह्याचा विसर पडू द्यायचा नाही. बहुनाम जन्मनाम म्हणते असं म्हटलेलं आहे. अनेक जन्म जेव्हा जातात तेव्हा त्याला या गोष्टीचं उमज पडते की सर्व कारणांचं मूळ कारण, परम कारण कोण आहे? सर्व कारणम कोण आहेत? तर ते कृष्ण आहेत आणि मग हे जाणून घेतल्यानंतर तो शरण जातो कृष्णांना. असा महात्मा दुर्लभ सांगितलेला आहे आपल्याला. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. 7.20 ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे तेच अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. 7.21 मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्यांची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता इथे अशा लोकांच्या बद्दल आपल्याला सांगितलंय ज्यांच्या मनामध्ये ना असंख्य भौतिक इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्या देवदेवतांची उपासना करतात, व्रतवैकल्य करतात. मग हे जे असतात ते शिवभक्त असतील किंवा दुर्गाचे भक्त असतील, गणेश भक्त असतील, म्हणजे कोणाला तरी श्रेष्ठ मानून त्याची ते आराधना करत असतात. आता आपण जेव्हा देवी देवतांची आराधना करतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की इनडिरेक्टली आपण कृष्णांचीच आराधना करत असतो. आपण समजून घेऊया हे. आता बघा देवी देवतांकडे जाऊन आपण काय मागतो, तर भौतिक सुखसोयी मागतो. कोणी म्हणेल मला मोठं घर पाहिजे, कोणी म्हणेल मला चांगल्या पैशाची नोकरी पाहिजे, कोणी म्हणेल मला चांगली संतती पाहिजे. म्हणजे फक्त भौतिक सुख मागून आपण तिथे थांबतो. आपल्याला माहिती आहे ना की ह्या भौतिक जगामध्ये कितीतरी दुःख आहे, दुःखालयम अशाश्वतम असंच वर्णन कृष्ण करतात. पण तरी पण आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा मात्र देवी देवतांकडे मागत नाही. कृष्णधामात जाण्याची इच्छा आपण मागत नाही, उलट इथेच अडकून राहण्याची इच्छा आपण मागतो. भौतिक गोष्टी मागतो ज्याने आपण इथेच अडकून राहणार आहोत. आता इथे कृष्ण आपल्याला काय समजावून सांगतात की या देवी देवतांच्या हृदयामध्ये पण परमात्मा म्हणून कोण स्थित आहे? कृष्ण स्थित आहे. तर जेव्हा कुठलाही मनुष्य देवतेची उपासना करतो तेव्हा त्या देवतेवर मनुष्याची श्रद्धा कृष्ण दृढ करतात. कारण ही सर्व माणसं जी असतात ती त्या देवतेला श्रेष्ठ मानत असतात. त्यामुळे कृष्ण त्यांची श्रद्धा त्या आता देवतेवरच दृढ करतात असं म्हणूया आपण. आता देवतेवरची श्रद्धा, कारण तो श्रेष्ठ मानतो, तो व्यक्ती देवतेला श्रेष्ठ मानत असतो, त्यामुळे कृष्ण त्याची हे दृढ करतात. पण आपण काय मागतो आहे, आपल्याला लक्ष कुठे ठेवायला पाहिजे की आपण देवदेवतांकडे जातो ते इच्छा कुठल्या घेऊन जातोय. आपण भौतिक इच्छाच घेऊन जातोय, म्हणजे आपण या भौतिक जगात राहण्याचीच आपली व्यवस्था मागून घेतोय. जन्म मृत्यूच्या चक्रातून निघण्याची व्यवस्था मागतोय का? कृष्णधामामध्ये जाण्याची इच्छा आपण देवी देवतांकडे मागतोय का? नाही, तसं मागत नाहीये. तर आता आपण याबद्दल अधिक समजून घेऊया या पुढच्या श्लोकांमध्ये. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.22 अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7.23 अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण या श्लोकामध्ये काय समजवतायत की त्यांच्या अनुमतीशिवाय देवी देवता त्यांच्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. कृष्ण कसे आहेत? कृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत. हा, तर हे लक्षात घेऊया आपण. आपल्याला मिळालेलं कुठलंही वरदान, आपली कुठलीही इच्छा देवी देवता पूर्ण तेव्हाच करतील जेव्हा कृष्णांची अनुमती असेल त्यावेळेलाच.
आता आपल्या लाभेच्छांची आपल्याला जी प्राप्ती होते देवदेवतांतर्फे, तेव्हा आपल्याला हे समजलं पाहिजे की त्याला मान्यता, अनुमती ही कृष्णांनीच दिलेली आहे. की कृष्णांच्या अनुमती आणि व्यवस्थेनेच आपल्याला ती गोष्ट मिळालेली आहे. तर इथे कृष्ण काय म्हणतात की अल्पज्ञानी व्यक्तीला ह्याचं ज्ञान नसतं, सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टीचं ज्ञान नसतं. म्हणून भौतिक इच्छांच्या लाभप्राप्ती करता तो मनुष्य कुठे जातो? देवतांकडे जातो. पण शुद्ध भक्त कसा आहे? शुद्ध भक्त ज्ञानी आहे ना, त्याने ज्ञान घेतलेलं आहे. कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं त्याला ज्ञान आहे. तो भगवंतांची सेवा करतो, भौतिक लाभप्राप्तीची इच्छा ठेवत नाही. आता त्यामुळे कृष्ण काय सांगतात की देवतांची उपासना ना ही भौतिक गोष्ट आहे. कुठलीही भौतिक गोष्ट लक्षात घेऊया ही मर्यादित स्वरूपाची आहे. भौतिक जगाचं वर्णन मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? दुःखालयम अशाश्वतम. अशाश्वत म्हणजे काय? अनित्य, तात्पुरतं. मग आता भौतिक जगच अशाश्वत आहे, तर भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट पण अशाश्वतच आहे. त्यामुळे देवी देवतांनी दिलेलं वरदान पण हे नित्य स्वरूपाचं नसतं, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण कृष्ण कसे आहेत? शाश्वत आहेत. त्यामुळे कृष्णांची भक्तिमय सेवा ही पण पूर्णपणे आध्यात्मिक आहे आणि शाश्वत स्वरूपाची आहे. 23व्या श्लोकामध्ये इथे कृष्ण म्हणतात की देवतांची जे उपासना करतात ना त्यांना भगवंतांची म्हणजे कृष्णाची प्राप्ती होऊ शकत नाही. देवतांची उपासना केल्याने, जसं काही एखाद्या व्यक्तीने सूर्याची उपासना केली तर त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होऊ शकेल. चंद्राची त्याने उपासना केली तर चंद्रलोकाची प्राप्ती होऊ शकेल. पण कृष्णांची प्राप्ती देवदेवतांची उपासना करून होत नाही. तसंच देवदेवतांकडून प्राप्त झालेले जे वरदान असतात ते तात्पुरते असतात किंवा अनित्य स्वरूपाचे असतात. पण अल्पबुद्धी लोक असतात ना त्यांना हे ज्ञान नसतं, त्यामुळे ते देवतांची उपासना करतात. पण शुद्ध भक्त कसा आहे? तो भक्ती करतो आणि मग शेवटी परमधामाची किंवा कृष्णधामाची प्राप्ती करून घेतो. तर आता इथे कृष्ण स्पष्टपणे आपल्याला सांगतायत बघा या श्लोकामध्ये की देवतांकडून प्राप्त झालेले वर कसे असतात? अनित्य स्वरूपाचे असतात. या भौतिक जगातली लोक, देवदेवता, त्यांचे उपासक हे सर्व नश्वर आहे. भौतिक जगच नश्वर आहे. त्यामुळे या भौतिक जगातले जे जे घटक आहेत ते सर्व नश्वर आहेत किंवा क्षणभंगूर असे आहेत. आणि त्यामुळे ते देवतांकडून प्राप्त झालेले जे वरदान आहे ना तेही तसेच आहेत, क्षणभंगूर आहेत. त्यामुळे पण अल्पजीवी जे असतात किंवा अल्पबुद्धी म्हटलेलं आहे, ज्यांना ज्ञान नाही, ते ज्ञान नसल्यामुळे, अज्ञानात असल्यामुळे ते देवदेवतांची उपासना करतात आणि भौतिक जगामधल्याच गोष्टी मागून घेतात, ज्या काही काळाने त्यांच्यापासून दूर होणार आहेत. पण कृष्ण भावनेमध्ये युक्त झालेला जो भक्त आहे ना तो काय मागतो? भक्ती मागतो. त्यामुळे त्याला सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती होते. हा जो लाभ आहे ना हा देवतांपासून मिळालेल्या लाभाहून एकदम भिन्न स्वरूपाचा आहे, हे आपण समजून घेऊया. आता इथे चित्रात तुम्ही बघाल तर देवदेवता पण तुम्हाला कृष्णांची प्रार्थना करतानाच दिसतायत. देवदेवतांना संकट आली की तेही कृष्णांची शरण घेतात, त्यांच्याचकडे धाव घेतात. हे आपण समजून घेऊया. म्हणजे कृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. हा, वाचता माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. 7.24 मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ असं म्हटलेलं आहे. तसंच निर्विशेषवादी लोकांचं वर्णनही अल्पज्ञ असं करतात. आता या श्लोकाचं जे तात्पर्य आहे आणि अनुवाद आहे ह्याच्यावरून आपण समजू शकतो की हे जे निर्विशेषवादी असतात ना ते भगवंतांना कसं निराकार मानतात बघा. पण आपण इथे भगवद्गीतेमध्ये समजून घेतलं ना की कृष्ण साकार रूपामध्ये अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देतात. हे तात्पर्य आपण वाचलं ना की आपल्याला समजतं. श्रीला प्रभुपाद यांनी जे तात्पर्य लिहिलेलं आहे श्लोकाचं त्याच्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत. त्याच्यावरून हा निर्विशेषवाद्यांचा जो सिद्धांत आहे ना की कृष्ण निराकार आहे हा किती चुकीचा आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि या श्लोकावरून आपल्याला स्पष्ट होतं की कृष्णांना रूप पण आहे आणि व्यक्तित्व पण आहे. आपण पुढचा श्लोक बघूया. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. 7.25 मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7.26 अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणीत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता 25व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की मूर्ख आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही.
आता बघा, जे कृष्णांना मानत नाही, ज्यांची कृष्णांवरती श्रद्धा नाहीये, हा, तर कृष्णच नाहीये असं त्यांचं म्हणणं असतं, तर अशा समोर कृष्ण कधीही प्रगट होत नाहीत, त्यांना कधीही मदत करत नाहीत. अशा लोकांना भौतिक जगाचा उपभोग घ्यायचा असतो, कृष्ण नाहीत असं मानून स्वतःसाठीच उपभोग घ्यायचा असतो. ते कृष्णांना अजिबात मानत नाहीत आणि कृष्ण अशा लोकांना अज्ञानी आणि मूर्ख समजून त्यांच्या पुढे अप्रगटच राहतात. 26व्या श्लोकात आपल्याला काय सांगितलंय, की जो सर्वसाधारण मनुष्य असतो तर त्याला भूतकाळाचं किंवा वर्तमान काळाचं किंवा भविष्याचं हे ज्ञान नसतं. पण कृष्ण कसे आहे, ज्यांना पूर्वी घडलेलं सर्व काही, वर्तमानात घडत असलेलं सर्व काही आणि भविष्यात जे काही घडणार आहे ते सर्व काही ह्याचं ज्ञान असतं. आपण 4थ्या अध्यायामध्ये ऐकलंय ना, कृष्ण म्हणाले की त्यांनी अनेक काळापूर्वी सूर्यदेव विवस्वानला गीता सांगितल्याचं त्यांना आठवतं. हा, तर ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण, कारण कृष्ण कसे सर्व जीवांच्या हृदयामध्ये ते परमात्मा म्हणून स्थित आहेत, तर त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचं सगळ्याच स्मरण आहे, हे लक्षात घेऊ आपण. हा, 28वा श्लोक. आता एक मिनिट, मी श्लोक वाचते. हा, हरे कृष्ण. येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पाप करणे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, या श्लोकामध्ये कृष्ण खूप महत्वाचं सांगतायत की भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी काय गोष्ट लागते, तर ज्यांनी पुण्यकर्म केलेली आहेत आणि ज्यांची पापकर्म नष्ट झालेली आहेत तेच कृष्णाच्या सेवेत येऊ शकतात. बघा, सर्वसाधारण माणसाला जो पापकर्म करतोय त्याला या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये येण्यात इंटरेस्ट असेल का? अजिबात नाही. चुकून मागून आला तरी तो परत येणार नाही, एक दिवस ऐकून कसा तरी निघून जाईल. पण जो या मार्गामध्ये आहे, टिकलेला आहे, भक्तीमध्ये प्रगती करतो आहे, त्याच्यासाठी पुण्यकर्म त्याने केली असली पाहिजेत आणि पापकर्म नष्ट झालेली पाहिजे, तेच कृष्णांच्या सेवेत येऊ शकतात असं म्हटलंय. इच्छा, द्वेष या द्वंद्वात अडकलेले मूर्ख, पापी, कपटी, नास्तिक, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना अजिबात ह्याच्यामध्ये रस नसतो आणि ते कसं आपल्या अंधकाराकडे किंवा आपल्या एका म्हणजे प्रकृतीच्या अंधकाराकडेच ते अग्रेसर होत असतात. ते विरुद्ध दिशेला, म्हणजे भक्तीमध्ये प्रगती नाही, अधोगतीच त्यांची पुढे पुढे होत जाते. पुढचा श्लोक बघू आपण. इथे मृगारीची गोष्ट आहे, ती तुम्हाला मी नंतर सांगते. 30वा श्लोक पहिला आपण समजून घेऊया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.30 पूर्णपणे मतपरायण झालेले जीव मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता म्हणून भगवंत म्हणून जाणतात. ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, कृष्ण भावना भावित कर्म करणारा भक्त कसा आहे, कृष्णांना जाणून घेण्याच्या मार्गापासून कधीही विचलित होत नाही. आपण मगाशी समजून घेतलं ना की भक्ती मार्ग कसा आहे, सोपा आहे, सुलभ आहे, पण आपल्याला काय करायला पाहिजे, या मार्गावर टिकून राहण्यासाठी धैर्य ठेवायला पाहिजे, उत्साह ठेवायला पाहिजे, रोज आपल्याला त्या गोष्टी केल्या पाहिजेत. हा, तर त्याचं मन कधी विचलित होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि भगवंत संपूर्ण भौतिक प्रकृतीचे, देवदेवतांचे नियंत्रक आहेत हे तो जाणू शकतो जेव्हा तो भक्तीमध्ये प्रगती करतो त्यावेळेला. म्हणजे भक्तीमध्ये राहून कर्म करत राहिल्याने उत्तरोत्तर त्याची निष्ठा दृढ होऊ लागते आणि मृत्यू समय त्याला कृष्णांचं स्मरण होतं. आपल्याला धैर्य दाखवायला पाहिजे ना, कुठलीही गोष्ट आपल्याला पटकन, कोणी विद्यार्थी पण असेल बघा, तो पहिलीच जातो आणि करत करत शिकत तो मग 10वी पर्यंत पोहोचतो, त्याला धैर्य ठेवावं लागतं, नवीन ज्ञान घ्यावं लागतं, अभ्यास करावा लागतो. तसंच भक्तीमध्ये आपल्याला त्याची उत्तरोत्तर श्रद्धा जेव्हा त्याची दृढ होत जाते त्यावेळेला तो कृष्णांची म्हणजे कृष्णाबद्दल त्याला अधिक माहिती मिळते, त्याला रुची येते, मग कृष्णांच्या बद्दल आसक्ती वाटू लागते आणि भक्तीमध्ये तो एक एक पायऱ्या चढत जातो. आता आपण प्रथम मृगारीची कथा बघूया आणि त्यानंतर मग आपला अध्याय संपलेला आहे. आता ही जी कथा आहे ना, ही मध्यलीलामध्ये, चैतन्य चरितामृतामध्ये आलेली आहे, मध्यलीलेमध्ये. तर काय, मृगारी नावाचा एक शिकारी असतो आणि नारद मुनी असतात. तर नारद मुनी एकदा प्रयागला त्रिवेणी संगमामध्ये गेलेले असतात, स्नान करून ते परत येत असतात.
तर त्यांना वाटेमध्ये एक जंगलाचा रस्ता लागतो. ते जंगलाच्या वाटेने जात असताना त्यांना काही अर्धमेले प्राणी असे दिसतात. एक ससा असतो ज्याचा पाय मोडलेला असतो आणि त्याला रक्त वाहत असतं. त्याचं एक हरिण दिसतं त्यांना, जे असंच रक्तबंबाळ झालेलं असतं. त्यालाही बाण वगैरे लागलेला असतो आणि अशा घायाळ अवस्थेत ते विव्हळताना प्राणी त्यांना दिसतात. आणि त्यांना अतिशय ते दुःख होतं. अशा प्रकारे अत्यंत कष्टामध्ये, पीडेमध्ये असलेले प्राणी बघून नारद मुनींना काही समजत नाही. कोणी ह्यांना अर्धमेलं करून असं मरायला सोडून दिलं. दुःखी होतात ते. आता थोडंसं पुढे गेल्यावर एक शिकारी त्यांच्या नजरेस पडतो. मग ते जवळ जाऊन त्याला विचारतात. तेव्हा तो शिकारी स्वतःचं नाव मृगारी असं सांगतो आणि त्यानेच या प्राण्यांना जखमी केलेलं आहे आणि अर्धमेलं करून असं सोडलेलं आहे असं तो त्यांना सांगतो. आता नारद मुनी त्याला सांगतात त्या मृगारीला, तू असं का करतोयस? तुला कल्पना आहे का तू या प्राण्यांना किती यातना देतोयस आणि तुला हे तरी समजतंय का की हे पाप आहे आणि तुला या पापाचं फळ भोगावं लागेल. आता मृगारीला काही पाप वगैरे काही माहितीच नसतो. तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला जसं शिकवलं तशीच मी शिकार करतो. या प्राण्यांना यातना देऊन असं विव्हळताना बघून मला अतिशय आनंद मिळतो. तेव्हा त्याला आता नारद मुनी समजावून सांगतात. हे सगळं ज्ञान घेऊन आता मृगारी म्हणतो की तुम्ही म्हणता तसं मी जर का पाप केलं असेल तर आता मी इतक्या प्राण्यांना मारलेलं आहे. आता मी कसं काय याच्यातून सुटका करू? काही सुटकेचा मार्ग आहे का? आता नारद मुनी सांगतात मार्ग आहे. पण मी जे सांगेन तसं तुला करावं लागेल, तसं तुला वागावं लागेल. ते तू करायला तयार आहेस का? तर तो म्हणतो तयार आहे. मला तुम्ही सांगा. मग आता नारद मुनी त्याला सांगतात की प्रथम तुझा जो धनुष्य बाण आहे ना, तो ज्याने तू शिकार करतोस जो वापरून तो मोडून टाक आणि नदीमध्ये फेकून दे. ते ऐकल्यावरती मृगारी ताबडतोब म्हणतो की धनुष्यबाण मी माझं मोडून टाकलं तर माझं पोट कसं भरेल? मी या धनुष्यबाणाने प्राण्यांना मारतो, मग त्यांचं मांस, कातडं विकून माझी उपजीविका चालवतो. आता नारद मुनी सांगतात त्याची काळजी तू करू नकोस. तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था मी करेन. तू आणि तुझी पत्नी आता साधेपणाने, सदाचाराने इथे राहा. या नदीच्या किनारी तुम्ही एक छान कुटी बांधा आणि तिथे राहा. तुळशी वृंदावनासमोर बसा, जप करा आणि एक साधं सरळ जीवन तुम्ही व्यतीत करा. मी तुला परत भेटायला येईन काही दिवसांनी. असं म्हणून नारद मुनी आता निघून जातात. आता हा मृगारी आपल्या पत्नीसह त्या नदीच्या किनारी कुटीर बांधून राहू लागतो. त्याने नारद मुनींना दिलेलं असतं वचन की आता मी ते धनुष्यबाण मोडून टाकेन. त्याप्रमाणे तो धनुष्यबाण मोडून नदीमध्ये टाकून देतो. एक सदाचाराचं सरळ असं जीवन तो जगतो. तुळशी वृंदावनाच्या समोर बसून जप करू लागतो. आता हळूहळू गावात बातमी पसरते की जो शिकारी मृगारी होता ना, तो आता साधू बनलेला आहे आणि त्याच्या भेटीला आता अनेक गावकरी येऊ लागतात. येताना कोणी फळं घेऊन येतंय, कोणी अन्न घेऊन येतंय, कोणी दूध घेऊन येतंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त अन्न आता त्याला मिळू लागतो. त्या सर्व अन्न ते आता कृष्णांना तो अर्पण करतो आणि सगळ्यांना तो आता वाटू पण लागतो. प्रसाद वाटू लागतो. आता एक दिवस काय होतं, नारद मुनी त्यांचे मित्र असतात पर्वत मुनी, त्यांच्या बरोबर काही वर्षांनी परत प्रयागला येतात स्नानासाठी आणि ते ह्या मृगारीबद्दल पर्वत मुनींना सांगतात. आता पर्वत मुनींना पण या मृगारीची भेट घेण्यासाठी ते जंगलाच्या दिशेने घेऊन जातात. मृगारी लांबूनच ह्यांना बघतो आपले गुरु नारद मुनींना येताना बघून आणि मग पाय वाटेवरील असे किड्या मुंग्यांना वाचवत वाचवत तो नारद मुनींपर्यंत पोहोचतो. आता गुरूंना दंडवत प्रणाम करण्यासाठी तो खाली वागतो, पण तिथे पायाशी मुंग्या असतात. तर त्याच्या खांद्यावरती, मृगारीच्या खांद्यावरती एक वस्त्र असतं. तर अलगदपणे त्या मुंग्यांना तो बाजूला करतो. मग ते वस्त्र पसरतो त्या नारद मुनींच्या पायाकडे आणि मग वाकून त्यांना प्रणाम करतो. नारद मुनी त्यांना आशीर्वाद देतात मृगारीला आणि विचारतात की अरे काय तुला पायाला इजा झालीये का? तू असा तिथून येताना लंगडत का आलास? आणि हे वस्त्र कशाला तू पसरलेस प्रणाम करण्याआधी? तेव्हा मृगारी कारण सांगतो. ते ऐकून तर पर्वत मुनी थक्क होतात. बघा हा, आता हा मृगारी त्याचं परिवर्तन झालेलं असतो. तो कसा असतो? अत्यंत कठोर हृदयी शिकारी असतो, जो प्राण्यांना तडपताना बघून, विव्हळताना बघून त्याला आनंद मिळत असतो. आता तो अत्यंत एक कोमल हृदयाच्या भक्तामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं. ज्याला आपल्या म्हणजे पायवाटेवरील मुंग्यांनाही आपल्या चालण्याने त्रास होऊ नये अशी तो काळजी घेऊ लागतो. तर भगवंतांचे भक्त असतात ना, ज्यांच्यामध्ये अहिंसा हा गुण असतो बघा, ते आपल्याला इथे स्पष्ट दिसतं. तर नारद मुनींसारख्या आता शुद्ध भक्तांचा संग त्याला मिळतो, संगती मिळते आणि त्यांचं म्हणणं तो ऐकतो. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे परिवर्तन होतं. आता जेव्हा मृगारीला ना
नारद आपण म्हटलं ना केवळ म्हणजे आपल्या प्रयत्नांनी आपण कृष्ण प्राप्ती करून घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला कृष्णांची कृपा व्हावी लागते आपल्यावर, किंवा जे कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत त्यांची कृपा व्हावी लागते. तर इथे बघा या मृगारीवरती नारद मुनींची कृपा झालेली आहे. शुद्ध भक्तांनी दिलेल्या आदेशाचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा आपलं शुद्धीकरण होतं हृदयाचं, म्हणून आपण भक्तीमध्ये प्रगती करतो. आता ज्या वेळेला ह्या मृगारीला समजतं नारद मुनींकडून त्याला ज्ञान मिळतं ना की प्राण्यांना अशा प्रकारे मारून आपण पाप करतोय, तेव्हा ती चूक आपली मान्य करतो तो, आणि ही चूक कशी सुधारता येईल म्हणून तो नारद मुनींकडून ज्ञान घेतो. बघा माणूस ती चूक परत करणारच नाही जर का तो स्वीकारेल की बाबा माझ्याकडून चूक झालेली आहे, ह्याची काळजी घेईल तो आणि योग्य ते बदल आपल्यामध्ये करून आणेल. आणि बदल करून आणले तर ते पापकर्म त्याच्याकडून परत होणार नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. हा तर म्हणजे ती परत चूक त्याच्याकडून होणार नाही ज्ञान घेतल्यावरती. आता नाही तर कसं असतं बघा, म्हणजे ज्ञान पण घेतलं आपण आणि ते पापकर्म करतच राहिलो तर त्याला काही अर्थ उरत नाही. ते शास्त्रामध्ये आपण एका हत्तीचं उदाहरण घेतो ना की हत्ती कसा असतो, हत्तीच्या स्नानाचं उदाहरण घेतो बघा. हत्ती सरोवरामध्ये किंवा तलावामध्ये स्नानासाठी उतरतो, अगदी आपल्या सोंडेने उडवून उडवून पाणी अगदी छान व्यवस्थित तो स्नान करतो. पण पाण्याबाहेर निघताच तो काय करतो, तिथली धूळ घेतो सोंडेने आणि ती अंगावरती सर्वांगावरती उडवतो. म्हणजे चूक झाली म्हणून प्रायश्चित्त केलं पण तीच चूक परत परत करत राहणे हे योग्य नाही. तर भगवंतांचे भक्त कसे असतात तर ते आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही याची काळजी घेतात. आणि हे भक्तीमुळे झालेलं परिवर्तन आहे. तर जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपलं शुद्धीकरण होत असतं, आपले सर्व आपल्यामधले जे चांगले गुण असतात ते प्रकाशित होतात. भगवंत कसे आहेत, सर्व गुण संपन्न आहेत आणि आपण त्यांचेच अंश आहोत, त्यामुळे आपल्यामध्येही गुण जे आहेत ना तेही आता हळूहळू प्रकाशित होऊ लागतात. हे शुद्ध भक्ताच्या आचरणामुळे होतात. आता भगवंतांचं आणि आपलं हे नातं काय आहे ज्याचं आपल्याला विस्मरण पडलंय, जेव्हा ह्याचं आपल्याला परत स्मरण होतं ना त्यावेळेला आपण हळूहळू भक्तीमध्ये स्थिर होऊ शकतो. आणि सर्व शक्तिशाली परम पवित्र असे भगवंत आहेत हे जेव्हा आपण मान्य करतो ना तेव्हा आपण त्यांचा नित्य सेवक आहे ही आपली म्हणजे आपण काय आहोत हे आपलं स्थान आपण समजून घेऊ शकतो की आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. या नात्याचा जेव्हा आपण स्वीकार करतो ना त्याला कृष्ण भावनामृत असं म्हटलेलं आहे. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे बघा. आजच्या अध्यायामध्ये आपल्याला श्रीला प्रभुपाद या भक्ती योगाबद्दल जे सगळं तुम्ही आता अध्याय जर का वाचाल तुम्हाला समजेल. डिव्होशनल सर्व्हिस असं म्हणतात बघा, प्रेममयी भक्तिमय सेवा हा त्याचा आरंभ आहे या गोष्टीवरचा. आणि या गोष्टीचं सार काय आहे भक्ती योगाचं की कृष्णांबद्दल दृढ विश्वास म्हणूया किंवा कृष्णांच्या प्रति निष्ठा या अध्यायाचं सार आहे. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता. हो म्हणते.